मध्ये 10,000 मुलं सोबत करतायत. मागच्या महिन्यात नागपूरमध्ये 50,000 मुलांनी केलं आणि हे अव्याहत वर्षभर चालणार आहे. स्वामीजींनी सांगितलेला उपक्रम आहे आणि तो आम्ही करतो. हा जो योग आहे यात पहिलं आहे आसन आणि मग प्राणायाम. आधी बसायचं कसं हे नीट करायचं आणि मग प्राणायाम करायचा. हा जो श्वासोच्छ्वास करायचा आहे तुम्हाला, हे करायच्या आधी बसायचं कसं हे शिकवलंय, कृष्णानं शिकवलंय. त्यानं सांगितलं समम काय शिरोग्रीवन धारयन न चलम स्थिरम. समम काय शिरोग्रीवन. काया म्हणजे पाठीचा मणका, शिर म्हणजे मस्तक आणि ग्रीवा म्हणजे मान. 5वी 8वीच्या स्कॉलरशिपला समानार्थी शब्द हे येतात. गीता फार सोपी समजून घ्यायला, पण शब्दांच्या फोडी करून समजून घेतलं पाहिजे. सम म्हणजे समत्व, एका सरळ रेषेत. समम काया म्हणजे पाठीचा मणका, शिर म्हणजे मस्तक, ग्रीवा म्हणजे मान. या 3 अवयवांना तुम्ही एका सरळ रेषेत आणायचं. मी म्हटलं हे तर शिक्षक लहानपणी रोज सांगायचे, पण आम्हाला काही तसं बसताच आलं नाही. कारण 1 मिनिटभर बसलं की पाठ दुखायची, पाठ दुखली परत बाक काढून बसायचं. मला तासभर असं बसता येईल का? मी स्वतःशी प्रयोग करायला सुरुवात केली. कारण हे करायचं असेल तर आपल्याला स्वतःवर प्रयोग केले पाहिजे. मग आपण बसताना जनरली आपल्या सगळ्या अप्पर बॉडीचं, आपल्या वरच्या धडाचं, तोंडाचं वजन जे आहे ते आपण आपल्या हिप्सवर टाकतो, बुडावर टाकतो. तिथून ते वजन शिफ्ट करायचं, म्हणजे बुड वर उचलायचं आणि आपल्या मांड्यांवर बसायचं. करून पहा, उद्या बेंचवर बसून पहा अशा पद्धतीनं. आणि शाळेतल्या शिक्षकांनी हे करायला लावा मुलांना कंपल्सरीली, की असं बसायचं. लहान मुलांना शिकवताना प्रायमरीचं तर मी असं सांगतो, सुसू शुड टच द चेअर अँड पॉटी शुड बी इन एअर. असं बसलं पाहिजे. असं वर करून मोराचा पिसारा फलवल्यासारखं बुड पसरवून बसायचं. मांडीवर सगळा प्रेशर द्यायचा. असं बसलं की तुम्हाला सहज 15-20 मिनिटं, अर्धा तास सुरुवातीला, आणि नंतर 3-3 तास तुम्ही असं बसू शकाल. मी शिकलो बसायला. काय घडतं याच्याने? तर याच्याने तुमचा डायफ्राम खाली येतो. डायफ्राम खाली आला की फुफ्फुसांना फुलायला जागा मिळते. फुफ्फुसांना फुलायला जागा मिळाली की जास्त हवा आत जाते. जास्त हवा आत गेली की ऑक्सिजन जास्त आत जातो. ऑक्सिजन जास्त आत गेला की तुमच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि तुमचा विवेक जागा होतो. तुमचं हे डोकं ठिकाण्यावर येतं. त्याला म्हटलं प्रज्ञा प्रतिष्ठिता. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं प्रश्न विचारला, ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते तो माणूस दिसतो कसा, तो माणूस चालतो कसा, तो माणूस बसतो कसा, तो माणूस बोलतो कसा. मला सांग जरा कृष्ण. ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, डोकं प्रतिष्ठित झालं. हे असं बसलं ना की डोक्याला ऑक्सिजनची लेवल तिथली वाढते. तुमच्या घरी तुम्ही कोरोनाच्या काळात ते ऑक्सिमीटर आणले असतील, ते असं बोटाला लावायचं की त्याच्यावर आकडा येतो. आता त्याचे सेल डाऊन झाले असतील, त्यामुळे ते काढा, नवीन सेल टाका आणि चेक करा. बाक काढून बसलं की ऑक्सिजन लेवल खाली जाते, ताठ बसलं की ऑक्सिजन लेवल वर येते. शाळेत शिक्षकांनी दाखवा प्रयोग करून मुलांना की बघ 94 वर होती, 97, 98 आली, ऑक्सिजन लेवल 99 वर गेली, ताठ बस, ऑक्सिजन लेवल वाढते. ऑक्सिजन लेवल वाढली की तुमच्या डोक्यातलं ऑक्सिजन वाढतं. हे जे ब्लँक होणं जे होतं ना परीक्षेत, ते डोक्याचे ऑक्सिजन लेवल कमी होते म्हणून होतं. आणि ते अनेक परिस्थितीत होतं. एखादं कुत्रा अंगावर आलं, रस्त्यावरचं कुत्रा आहे, माहित नाही, अनोळखी कुत्रा आहे, त्या अंगावर आलं तरी डोक्याचे ऑक्सिजन लेवल कमी जाते. तिथेही तुम्हाला धाप लागते. कारण शरीराला लागणारं ऑक्सिजन कमी झालं की तुमचं श्वसन यंत्रणा जी ऑटोमॅटिक काम करते ती भराभरा श्वास घ्यायला सुरू करते. आणि त्यामुळे पळालेलं नसताना देखील कुत्रा अंगावर आलं की हा धापा टाकतो. एखादा दुःखद फोन आला की तुमचा जवळचा नातेवाईक अचानक गेला, तुम्ही पलंगावर बसलेले, धावलेले नाही, पळालेले नाही, काही व्यायाम केलेला नाही, तरी सुद्धा तुमची ऑक्सिजन लेवल ड्रॉप डाऊन होते आणि तुम्ही धापा टाकायला लागता. काय म्हणताय, असं कसं झालं? हे अशा पद्धतीनं आपली ऑक्सिजन लेवल कमी झाली की आपला श्वासोच्छ्वास वाढतो. पण आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, श्वसन यंत्रणा जी आहे, ती
ऑटो जशी काम करते तशी मॅन्युअली पण आपण तिला काम करायला लावू शकतो. आणि म्हणून ताठ बसायचं, डायफ्राम खाली टाकायचा, फुफ्फुस उघडायला जास्त जागा द्यायची, म्हणजे मोठा ऑक्सिजन घेता येतो. आणि 10 वेळा मोठा श्वास घ्यायचा आणि हळूहळू हळू सोडायचा, मोठा श्वास घ्यायचा, हळूहळू हळू सोडायचा. गीता म्हणताना आणि गीतेचा अभ्यास करताना हेच घडतं. 4 चरणांमध्ये जेव्हा गीतेचा श्लोक म्हटला जातो त्यावेळेस तुम्ही श्वास घेता आणि श्लोक म्हणता म्हणता हळूहळू सोडता. हे ज्यावेळेस घडायला लागतं त्यावेळेस तुमची ऑक्सिजन लेवल वर उचलायला लागते. आणि आम्ही तर असे अनुभव घेतले मागच्या 5 वर्षांमध्ये, जे मुके होते, बोलताच येत नव्हतं, पॅरालाइज झालेले होते, पार्किन्सन्स झालेला होता, ओके झाले लोक. का ओके होतात? कारण ऑक्सिजन लेवल वाढते. 40 मिनिटं तुम्ही ज्यावेळेस भगवद्गीतेचा पाठ करता, मोठ्यानं बोलता, त्यावेळेस हवा घेता, एवं सतत युक्ता ये